हस्तगवळीचा मेळा मथुरच्या बाजारात निघाला. याच्यात माताही बहिष्कार आहे. सगळे पावसाळ्यात तिने खाली असतील, त्याला थांबवली पाहिजे. ए मावशी थांबा ग. कोण शिवबीर आहे का? शिवबीर तुला थांबायला चालते का? थांबा म्हणजे कोणतं का तुम्हाला? देवा देव घेता तू कोणा ओळखला? थांबा म्हणजे कोणतं का? यंग्या भलं चांगल्या भलं यांच्या भलं चांगल्या भलं कुणाची पालखी घेऊन निघाले? कोणाचं नाव घेत तुला ना गेलं म्हातारे काय नाही निघाला कुठे तुम्ही? आम्ही देवाला निघालो. वा आज देवाला निघाला? होय होय का देवाला निघाला? मस्ती आल्या माणूस देवाला काय जाते हा मस्ती आली म्हणून? आता माणूस देवाला काय जाते तू सांगते अगं तसं नाही. मग संकट आलं की देव आठवतो. हा, त्याची म्हण आहे, काय सुखात सोनाराचं दुकान तर दुःखात देवाचं मंदिर माणसाला दिसतं. खरंय तुम्ही तसं तुमच्यावरती संकट कोणतं आलं तेव्हा तुम्ही देवाला निघाला? काय नाही संकट नाही काय नाही आमचं काय संकट नवरा आहे मुलं आहे ते सरपंच चालूच आहे. आज आमचा दिवस आहे देवाला जायचा म्हणून देवाला सगळं निघालो. आज बाजार बंद आहे आमची. मुलं बाळ सगळे आहेत म्हणायचं. आहे मुलं आम्ही वाजूच आहे तसं नाही ग. तर वंश तुझा वाढलेला आहे म्हणायचं. हाय वाजलाही मग वंश का फुटतो याची कल्पना तुला आहे का? वंश का फुटतो हो ठीक आहे मग माहित नाही वंश कशाबद्दल नाही माहित. नाही मग म्हातारे जर कणकवर असलं मग तसं होते हा कणकवर कणकवरच काय काढलंस तू? वंश काय म्हातारे वंश वंश का फुटतो? म्हातारे तू दोन्ही हात ठेवला त्याच्यामुळे तुझा वंश वाढलेला आहे. तू पुण्य हे केलंस आणि पापही केलंस त्याच्यामुळे तुझा वंश वाढला. दोन्ही करते पुण्य बी करते पाप बी करते. हा माणसानं दिवसभर पुण्य करते संध्याकाळी पाप करते. ते काय करतेस मला माहित नाही, हा. पण पापही करतेस आणि पुण्य करतेस मग तुला वंश वाढला. एक सांगतो तुला मी, शास्त्राचा दाखला असा आहे कसा? म्हातारे, जास्त पुण्य केल्यानंतर ही वंश फुटतो आणि जास्त पाप केल्यानंतरही वंश फुटतो. हा शास्त्राचा नियम आहे. सांगितलं मी आता प्रश्न कमी करते हा. नाही नाही पापाच्या बी नादाला लागत नाही पुण्याच्या बी नादाला लागत त्याचं निघताना उदाहरण नाही. करू. मध्यम राहते मध्यम राहते मध्यम पुण्य नाही का? केलं तर मग ते वंश फुटतो. मग जास्त पुण्य केल्यानंतर वंश कसा फुटतो तुला एक शास्त्राचा पुरावा सांगतो. म्हातारे, तसं वाटते. राजा दशरथाला हा. 703 स्त्रिया होत्या. राजा तसं झाला 703 बायका होत्या. चांगला दम काढला 703 बायको सांभाळायचे आम्हाला एक नवरा सांभाळायला हा. रातबद्दल कधी आम्हाला म्हातारे, नको वाटायला लागले. 703 स्त्रिया होत्या, पण 703 स्त्रियापैकी फक्त त्याला एक मुलगी होती. त्या मुलीचं नाव शांता होतं. शांता. हा. मग एक वेळ त्याने गुरुला विचारलं, म्हणजे राजा गुरुवर्य माझा वंश कुठला आहे त्याला कारण काय? त्यावेळेस त्या गुरुने सांगितलं, राजा दशरथा वंश कुठलं म्हणजे काय? मुलगा न होणे. मुलगी झाली की वंश वाढला असं नाही, मुलगा होणे. मग 703 स्त्रियापैकी एकीलाही मुलगा का नाही? त्यावेळेस त्यांच्या गुरुने सांगितलं, वशिष्ठांनी सांगितलं. काय सांगितलं? म्हणजे राजा दशरथा तू यज्ञ केलेस, 100 यज्ञ केले आणि 100 यज्ञात 88,000 साधू रोज जेवायचे आणि त्या यज्ञात त्यांनी हत्तीच्या सोंडेसारखी तुपाची धार असे 100 यज्ञ केले. त्याच्यामुळे तुला जास्त पुण्य झालं, तुला वंश पुढं होणार नाही. म्हातारे, मग पाप करावं लागेल. मग पाप काय करायचं? तर वशिष्ठांनी सांगितलं, राजा दशरथा एका बाणात 3 प्राण घेतो घ्यायचे. एका बाणात 3 प्राण 3 जीव घ्यायचे तर तुला पाप पाप होईल. मग एका बाणात 3 जातील का? नाही. एक बाण मारायचा आहे आणि 3 जीव गेले पाहिजेत. असं कसं होईल? मग त्यासाठी त्यांनी काय केलं? वशिष्ठांनी बाण करून दिला. हा. वशिष्ठांनी बाण केला आणि बाण केल्यानंतर राजा दशरथ सांगितलं, म्हणजे जा शिकारीला, फक्त मी केलं तू सांगू नकोस आणि तू फक्त वापर याचा कर. बाण मी केलाय, बाण तो काम करेल. एका बाणात 3 पक्षी मारायला. पक्षी नाही, जीव म्हणतोय मी. हा, 3 जीव मारायचे. मग म्हातारे, हे फार मोठी कथा आहे, पण थोडक्यात तुला सांगतो. राजा दशरथ झाडावर बसला आणि श्रावण बाळ आपल्या आई वडिलाला घेऊन काशीला तीर्थयात्रेला निघाला होता. आणि पाण्याचं भांड
तळ्यात बुडवताना बुडबुड बुडबुड आवाज आला. राजा दशरथाला वाटलं हरीण पाणी पिते, म्हणून तो वशिष्ठाने दिलेला बाण बरोबर सोडला आणि श्रावण बाळायला लागला. गावाला घेतलं. गतप्राण झाला श्रावण, आणि गतप्राण झाल्यानंतर श्रावणाने सांगितलं, राजा माझा तुझ्या हातून अंत झालाय. माझ्या आई वडील आंधळे आहेत, त्यांना पाणी नेऊन दे. पण पाणी मुकाट्याने देणं पिणार नाही. माझं नाव सांगितलं तरी पिणार नाही. मग काय करायचं? मग राजा दशरथ सांगितलं, म्हणजे तुमचा बाळ मी श्रावण नाही, माझ्या हातून चुकून तुमच्या श्रावणाचा बळी गेलाय, तेव्हा पाणी प्या. त्यावेळेस त्यांनी शाप दिला. कोणी? काय म्हटलं? श्रावणाच्या आई वडिलांनी. आणि शाप दिल्यानंतर काय शाप दिला? जा, तुला 4 मुलं होतील, पण एकही पाणी पाजायचा जागेवर राहणार नाही. ही फार मोठी कथा आहे. तसं म्हातारे, जास्त पुण्य केलं तर माणसाचा वंश खुटतो, आणि जास्त पाप केल्यानंतर माणसाचा वंश खुटतो. हे प्रतीक होतं. तू एवढं आम्हाला सांग ना, तू कोण आहे? म्हातारे, एवढं ज्ञान आम्हाला सांगतोय, तू कोण आहे? वा, मी कोण आहे? तू कोण? म्हातारे, तुम्ही कोणत्या देवाला का? आमचा आवडता देव श्रीकृष्ण. मग तोच श्रीकृष्ण परमात्मा तुमच्या समोर उभा आहे. तुला श्रीकृष्ण वाईट तलब झालेला का गं? का बायका बघून आमच्या मागं लागत आहे? काय झालं काय? काय? अगं नाही, हा. अशा प्रकारे सगळी जीवनाची कथा असते, आणि तो श्रीकृष्ण परमात्मा मी तुम्हाला ओळखवायची पटत नाही का? कृष्ण म्हणतो ना? हो. बरं. तर कृष्णात काय सामान आहे का तुझ्याकडे? आता कसलं सामान देऊ तुला? तुझ्याकडे कोणतं सामान आहे? म्हातारे, हं? मी चतुर्भुज आहे. शंख चक्र पद्म त्रिशूळ हाती, तो मी विष्णू रूप श्रीकृष्ण ते परमात्मा. सोड नको, आमच्या त्याला मुलं आहे ना. महत्वाचं सामान आहे का? कोणतं पाहिजे? सप्तसुराची बाजरी खाली कमांडोला लमकार पाहिजे. हे काहीतरी पळायला जाऊ नको. मग आता कोणतं? म्हातारे, हं? ती बाथरी माझ्याजवळ आहे, हा. पण ती बाथरी तुला दिसणार नाही. मला दिसणार नाही. नाही दिसणार. वाजून वाजून अजिबात नाही का? तुझी भक्ती अपुरी पडते आहे. तुझी बाजरी किती बोकाची? तर काहीतरी वेगळं करते. सांग की तुझी किती बोकाची? माझी बासरी 10 भोकाची आहे. 10 बोकाची. हा. तुझ्या हाताची बोटे किती? अगं 10 वेळे वाजवत होता किती बोटानं? 7 बोटांनी. राहिलेली बोक दाव की कृष्ण म्हणतोय. असं होतेस का? बरोबर. ठीक आहे, मी माझ्या बासरीची भोकं दाखवतो, तू मोजायची. दाव. हे 2, हे 4, हे 6, हे 7. बाकीची कुठाची बघ. हिरा कणी या तुझी. बरोबर म्हातारे, ही माझी बासरीची 9 भोक, आणि 10वं जे भोक आहे हा. ते गुप्त आहे. ते कुठं आहे? ते या ठिकाणी आहे. ते केव्हा दिसतं? गुरु केल्यानंतर ते 10वं भोक उघडतं. हा, बघूया. रानातली बाप दिसतं गुरा माग. राहणार नाही. तर आई वडील जन्म देतात आणि संपूर्ण देहाचं सार्थक करून देत असतो, तो गुरु करून देत असतो. गुरु केल्याशिवाय ते 10वं भोक उघडत नाही. हा, तुला काय सांगत, तू कृष्ण म्हणतोय. बर पण तो कृष्णाला आम्ही पाहिलेला आहे. बर आमच्या अंगा खांद्यावर ठेवलेला आहे. बर. आज माझ्या मुली सहजामध्ये कृष्णाची सेवा केली. तुमच्या मुलीनं? तू म्हणतोय कृष्ण आहे. हो. बघ ऐक, माझी मुलगी. देवा, बर. तुम्ही कृष्ण म्हणता? हो. अहो, तुमच्यासाठी आम्ही लई कष्ट घेतला आहे. असं? हा, ठीक आहे, माझ्यासाठी तुम्ही काय कष्ट घेतलं काय केलं? हे तुम्ही सांगू शकाल? अहो, लहानाचा मोठा आम्ही केलं तुम्हाला. लहानच मोठं? हो, बर, तुम्ही माझ्यासाठी काय कष्ट केले सांगा. सांगू तुम्हाला? हा. घास चाललाय. काय चाललंय? घास चाललाय. घास गावात आता माझ्या तुझ्या गाठलंय ना. असं म्हण की घास सांगा म्हणजे घास गावात का? दूध पावडून तुझ्या तोंडात ना गाठलं. तुझं दूध पिलेलं आठवत नाही मला. का? वयाचा 6 महिन्याचा होतो मी, त्यावेळेस मी पुतना मावशी दूध पिरून आठवतोय. तुझं दूध पिरणं मला आठवत नाही. माझं पेलं तुला झोप नाही. नाही का? हा, ज्यावेळेला मी भेटायला जाऊन मोठं तुझी त्यावेळेला तू पियत होता त्यावेळेला. काय तुझं मूत पित होतो? हा, तू जायला तू पियत होता. आवाज काहीतरी बोल नको. तुम्ही माझ्यासाठी काय केलं सांगा. सांगू तुम्हाला? ऐका. उदृशी नागाचा पुत्र कौशमुनी, तो मथुर नगरीचा धनी, 7 बालकाचा वाद केला त्याने, 8वां जन्म झाला मध्यरात्री बुधवारी सारंगपाणी. भोगवाटानं सोडलं तुला वसुदेवाने, सांभाळ केला आम्ही गावाला धैर्यातून सारून लोणी. अनाथावर पट बोलू नको म्हणून डोळ्याने हात धरते दोन्ही. तू इतर जगात
तुझी किती सेवा केली आहे. माझा जन्म कधी झाला, हो माझ्या मामाचा बाप कोण याची संपूर्ण तुम्हाला माहित आहे. मग आम्ही तुझा सांभाळ केलाय. म्हातारे हा? आता मला पटतंय, पण मी काय सांगतोय ते ऐका. तू सांग. गवळणीस बोलता झाला तो त्रिहरी, आणि विष्णू रूप धारण करीन त्या 10व्या अवतारी. मायरा उन्हाताची स्त्री तिच्या हात ठेवला स्त्री, म्हणून द्वापार युगी जन्म झाला माझा त्या कंस मामाच्या घरी. संध्याकाळी करायचा दह्या दुधाची चोरी गवळ्याच्या घरी, आणि सकाळच्या पारी उठून लागायची सासूची मारामारी. एकीमेकीची धरायच्या छिंबरी, आणि मी हसत उभा राहायचो रस्त्यावरी. मावशी हा? कशी फोड आहे अंगात. आता खोल केली बी नाही. राहे रुक्मिणा सत्यभामा इथे तिच्या मंदिरी, आणि इथं कुणाची नाही चालायची बळजबरी. माझ्या हुकमाचा हात तुम्ही हा यशवंतीचा करता. मला कारच्या म्हणणार, आम्ही करता म्हणणार. कारच्या म्हणणार. आम्ही करता म्हणणार. तुला दहा वेळा करता म्हणलं. करता करता करता. ए कारच्या म्हणणार. आम्ही करता म्हणणार. काय करशील? काय करेल? हा, काय करशील? मुंगमोठ्या पाय देऊन केस उपडेल. अच्छा, आलं मागे चल. हा यशवंतीचा करता. रामासारखा घरासारखा रुकिण्याच्या आनंदा. दहा दुधाची माठ पुरण केल्यास मुतला 10 रुपये तोटा. हे कळल्यानंतर आमच्या डोळे मारून टाकतील तुला यमनीच्या काटा. तुझी माता रचना करून कुठे गेला माझा बेटा. आणि अशा आणायच्या खोड्या करू नको माझ्या महिन्याच्या पोटात. माझ्या महिन्याच्या पोटात. तुझा म्हातारे हा? वाटेल की मला बोल, वाटेल की माझी निंदा कर, मी सहन करेन. परंतु माझ्या गुरुला नाव ठेवलेली मला आवडणार नाही. आज तुझ्या गुरुला कोण नाव ठेवते? काय बोलतीस मग? तू 10 आले, तुझा गुरु ही 6 आहे. अरे तेच का? काय मग तुझा गुरुला नाव ठेवलं राग येतोय. तुझा गुरु आहे तरी कोण? माझा गुरु हा? तिन्ही तळात कुणाचा गुरु नाही असा माझा गुरु. कोण? माझा गुरु हा? सांदीपान ऋषी. त्याने काय मोठा दिवा लावला होता हा. संदीपान ऋषीनं. अण्णा बेडगे माझा जोडीदार सलगड्यात मला ड्रेस घेतला बोल. हे बाकी काय सांगतेस? हा. म्हातारे हा, माझा गुरु सांदीपान ऋषी. हा. पण संदीपान ऋषीनं काय केलं ते नंतर तुला निबंध सांगेल. का? पण आता मी सांगतो काय कर. सांग. ऐक. हा. गवळणीचं तुम्हाला सांगू काही, आणि यांच्या पुढचं तुला काय येत नाही. काय येत नाही म्हणून कोण बोलतोय का मी? गवळणीचं तुम्हाला सांगू काही, आणि हे पद्माचे पाय कुणाच्या दृष्टी पडायचे नाही. श्रीमुक्ताचा धाड नाही, ही वस्तू कोणाच्या माहीत आहे कोणाच्या नाही. चंद्रावळीसाठी झालो राही राही, आणि 6 महिन्याची रात्र करवली त्या ठाई. मन भावनी इच्छा झाली नाही म्हणून गवळणी रडतात धाई धाई. आणि कृष्णा पूजा गोविंद नामाची होते आम्हाचे, म्हणून आम्ही येथील काम करीत आहे. पूर्वे देवा आता शेवट आहे का? तेवढं नाही. शेवट कृष्णाचा शब्द
म्हातारे होत नाही नाही होत. मी सांगतो, होत नाही. काय होत नाही? हॅलो. म्हातारे खरोखरच तुझ्या मुलीनं माझ्यासाठी कष्ट घेतले, परंतु माझी तुम्ही ओळख विचारून घेतली. माझी ओळख पटल्यानंतर तुम्ही आता मला काय बोलाल याची कल्पना मला आहे. पण माझी भक्ती करा आणि मार्ग मोकळा करून द्या. करा सुरुवात. आला 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 बाई नंदाचा पोराला गोकुळचा चोरी आणि तपदिसी मारीला
भक्ती करतायत हाय. अगं भक्ती अशी करा, पाण्यात बुडत नाही, वाऱ्यानं उडून जात नाही आणि अग्नीत जळत नाही, अशी भक्ती शाश्वत जर केली तर देव आपोआप तुमच्याकडे माझ्या येईल. मुली कशी भक्ती करतात हो हाय, माझ्या मुलीपेक्षा माझी सुद्धा भक्ती सुंदर आहे काय म्हणतेस? हो मग तू देखील भक्ती करू शकतेस. माझ्या आवडली का तुला भक्ती? अगं का आवडणार नाही? होय, गणशा. भक्ती कर. हा कर भक्ती कर. देवा दे देवा वा देवा माझा देवा देवादी देवा, माझा देवा, माझा हा शब्द फार महत्वाचा आहे ग. एका देवान मला काय होत नाही सगळं देव काय करतेस सगळं देवाला खाली आलं पाहिजे असं म्हणतेस? हाय. वा देवा दे देवा हा हा माझा देवा वा रातच्या दोनच्या फोडून माझ्या कुदडीत घुसावा मी एकटाच्या वर सगळं देव घेऊन येऊ. काय मूळ वाईट नाही दुसरा आशीर्वाद घ्यायला हिची नाव आहे तुझ्या, तुझी कोणतरी घालायची आहे का ग? काय वाईट आहे माझी भक्ती करायला सांगा. काय म्हणजे करा सुरुवात भक्तीला. चला
काय होत नाही. बसा गणगवळण गणगवळण आहे ही वन्स मोर होत नाही गणगवळण.